पुणे महानगरपालिकेने झाडं लावली, मात्र गुगलवर मॅपिंगवरती झाडं जर आपण सर्च केली तर ती थेट आपल्याला आफ्रिकेतल्या वाळवंटात आढळून येत आहेत। असा धक्कादायक प्रकार हा पुणे महानगरपालिकेच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेला आहे। याचं प्रकरण असं आहे की पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण पाहिलं, पुणे शहरामध्ये विविध प्रकल्प सध्या सुरू आहेत। याच्यामध्ये मेट्रो मार्ग आहे, नदी सुधार प्रकल्प आहेत, तसंच रस्त्यांचं काम सुरू आहे। अशामध्ये जी झाडं या कामांमध्ये येतात ती झाडं तोडली जातात आणि त्या झाडांच्या बदल्यात म्हणजे एक झाड तोडलं तर त्याच्या बदल्यात 5 झाडं लावावी लागतात असं धोरण आहे महानगरपालिकेचं। त्यानुसार जवळपास 40,000 झाडं ही महानगरपालिकेने लावलेली आहेत, पण ती झाडं नेमकी कुठं लावलेली आहेत असा प्रश्न ज्यावेळेस पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आणि याची सगळी चौकशी NGT मध्ये केलेली होती। त्याच्यानुसार एक धक्कादायक बाब ही समोर आलेली आहे की यातली जी काही झाडं आहेत ती त्यांचं जर मॅपिंग आपण पाहिलं तर ते थेट आफ्रिकेमधल्या वाळवंटामध्ये आढळून आलेला आहे। असा धक्कादायक प्रकार हा सगळा समोर आलेला आहे। पर्यावरण प्रेमींनी हा सगळा दावा केलेला आहे आणि त्यांनी जो दावा केलेला आहे त्यानुसार महानगरपालिकेने जे 40,000 झाडं लावलेली आहेत असं NGTला सांगितलेलं आहे। मात्र NGT कडे ज्या झाडांची नोंद करण्यात आलेली आहे त्या झाडांचं मॅपिंग गुगलमध्ये जर आपण सर्च केलं तर ती झाडं पुण्यामध्ये आढळून येत नाहीये, तर ती थेट परदेशामध्ये आढळून येत आहेत असं पर्यावरण प्रेमींचा दावा आहे। त्यामुळे महानगरपालिकेने खरंच ही झाडं लावलेली आहेत का, फक्त ती मॅपिंगमध्ये तशा पद्धतीने दाखवण्यात येत आहेत असा प्रश्न सुद्धा आहे, तो सुद्धा उपस्थित केला जात आहे। सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर आपण पाहिलं की प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। वृक्षतोड केली जाते, त्याच्या विरोधात पर्यावरण प्रेमी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। पुण्यातही आपण पाहिलं की हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्ग आहे, त्या मार्गावर सुद्धा शेकडो झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की पर्यावरण प्रेमींनी त्या सगळ्याला विरोध केलेला होता आणि त्यानंतर ही सगळी बाब आहे ती समोर आलेली आहे। सध्या पुणे शहरामध्ये रिव्हरफ्रंट आहे, नदी सुधार प्रकल्प आहे, मेट्रोचे 2 महामार्गांचं काम सध्या सुरू आहे, रस्त्यांचं काही ठिकाणी काम सुरू आहे, ज्याच्यामध्ये अनेक झाडं ही तोडली जात आहेत। पण जे धोरण महानगरपालिकेचं आहे ज्याच्यामध्ये आपण एक झाड जर तुम्ही तोडलं तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 5 झाडं ही लावावी लागतात, पण ती कोणत्या ठिकाणी लावलेली आहेत याचं मात्र कोणतंही ऑडिट आहे ते महानगरपालिकेकडे नाहीये का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। त्यामुळेच हा जो दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे ज्याच्यामध्ये ही झाडं लावलेली आहेत त्यातली काही झाडं ही परदेशामध्ये म्हणजे आफ्रिकेतल्या वाळवंटामध्ये आढळून आलेली आहेत। आता हा सगळा प्रकार हा जाणीवपूर्वक केला गेलेला आहे का, फसवणूक केलेली गेलेला आहे का, काही तांत्रिक चुका यामध्ये झालेल्या आहेत, याचं तपास खरं तर महानगरपालिकेने केला पाहिजे। महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बेडकर यांनी याबाबतचं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की जी बाब समोर आलेली आहे ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे। या संदर्भात आता पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम आणि पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी सुद्धा ते चर्चा करतील आणि नेमका हा प्रकार काय घडलेला आहे, वृक्ष प्राधिकरण जे आहे त्यांनी यामध्ये काही गंभीर चूक केलेली आहे का याचा सुद्धा तपास केला जाणार आहे। पण कुठेतरी महानगरपालिकेच्या या संपूर्ण कारभारामुळे पुण्याची मात्र आबरू आहे ती गेल्याचं समोर येत आहे, कारण की पर्यावरण प्रेमींनी हा तसा दावा केलेला आहे। मुळामध्ये जी झाडं पुण्यातली तोडलेली असतील ती काही हजारांमध्ये असेल, पण ती झाडं लावताना एक झाड तोडलं तर त्याच्या बदल्यात 5 झाडं ही लावावी लागतात आणि सध्या असा प्रश्न सुद्धा पडतोय की महानगरपालिकेने ही थेट झाडं आफ्रिकेतल्या वाळवंटात जाऊन लावलेली आहेत का। खरं तर हा प्रश्न सुद्धा हास्यास्पद आहे, पण गुगल मॅपिंगमध्ये ज्यावेळेस आपण या झाडांचा नंबर टाकतो त्यावेळेस ती झाडं थेट पुण्यामध्ये आढळून येत नाही, तर ती आफ्रिकेतल्या वाळवंटामध्ये आढळून येतात आणि त्यामुळे याच्यामध्ये काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। जर ही तांत्रिक चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पण NGT कडे जे महानगरपालिकेने झाडांची संख्या म्हणजे जवळपास 40,000 झाडं लावल्याचा दावा केलेला आहे, ती झाडं नेमकी कुठे लावलेली आहेत, पुणे शहरामध्ये त्या झाडांची सध्याची परिस्थिती काय आहे, असे अनेक प्रश्न आहेत ते सुद्धा उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी हा जो दावा केलेला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे। जर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने ही झाडच लावली नसतील आणि चुकीच्या पद्धतीने म्हणजे काही तांत्रिक चुका याच्यामध्ये झालेल्या असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण पर्यावरण प्रेमींनी हा दावा केलेला आहे ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये ही झाडं लावण्याचा जो दावा NGT मध्ये महानगरपालिकेने केलेला आहे तो थेट आफ्रिकेतल्या वाळवंटामध्ये लावल्याचं गुगल मॅपिंगमध्ये दिसून आलेल्या काही झाडांची मॅपिंग जर आपण केली तर ती दक्षिण आफ्रिकेतल्या वाळवंटामध्ये आढळून येत आहे। त्यामुळे
हा सगळा गंभीर प्रकार आहे। आता महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने दखल घेतात आणि याच्यामध्ये जर काही तांत्रिक चुका झालेल्या असतील की जी झाडांचं मॅपिंग आहे ते पुणे लोकेशन न टाकता ते इतरत्र टाकलं गेलं असावं आणि त्यामुळे वाळवंटातलं लोकेशन आहे ते या ठिकाणी आलं असावं। पण हे सगळं तपासणं अतिशय महत्त्वाचं आहे, याची चौकशी होणं ही सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे महानगरपालिका याची कशा पद्धतीने चौकशी करेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण एक दोन नव्हे तर तब्बल 40,000 झाडं लावल्याचा दावा जो महानगरपालिकेने NGT मध्ये केलेला आहे त्यावर सुद्धा आता यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि त्यामुळेच महानगरपालिकेने जो झाडं लावलेली आहेत आणि आफ्रिकेतल्या वाळवंटामध्ये ज्या झाडांची संख्या येते ही मोठी तफावत आहे, त्यामुळे याची चौकशी होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पर्यावरण प्रेमींकडून जो दावा करण्यात आलेला आहे तो सुद्धा पडताळणं अतिशय महत्त्वाचं आहे। पण पर्यावरण प्रेमींनी असं म्हटलंय की NGT मध्ये त्यांनी ही सगळी माहिती मागवलेली होती आणि ती माहिती मागवल्यानंतर या झाडांचं जे मॅपिंग करण्यात आलेलं आहे गुगल सर्च ज्यावेळेस करण्यात आलेलं आहे नकाशामध्ये ते थेट वाळवंटातल्या आफ्रिकेमधलं आढळून आलेलं आहे। त्यामुळे ही तांत्रिक चूक आहे का हा खोडसाळपणा आहे याची चौकशी आहे ती महानगरपालिका कधी करणार आणि जे दोषी असतील याच्यामध्ये यांच्यावर सुद्धा कारवाई करणार का याकडे सुद्धा LS मराठीचं लक्ष असणार आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।